मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत मस्तपैकी तिखट कढी, ते पण भजी सोबत। आणि ही जी कढी आहे जरा रोजपेक्षा जरा वेगळी आहे आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, नक्कीच तुम्हाला बघायला भेटेल काय वेगळापण आहे ह्याच्यामध्ये। तर तोपर्यंत मग आता आपण सुरुवात करूया। रोजच्या साहित्यामध्ये काय काय आहे आजच्या बघा, हळद आहे, हिंग आहे, रोजचा गरम मसाला आहे, हे आपला धनजिरा पावडर, हे आपला गरम मसाला, तिखट मसाला, सोडा थोडा घेतला आहे आपण कारण भजी करणार आहोत, तांदळाचं पीठ, इथं मीठ, बेसन, दही आणि कोथिंबीर, मिरच्या, कढीपत्ता, कांदा, लसूण, पाणी, तेल, कढई आपली फोडणी देण्यासाठी आणि ही आपल्या तळण्यासाठी। तर चला आता आपण सुरुवात करूया। हे बघा मित्रांनो, मस्तपैकी दही आहे। आता आपण याला चांगल्यापैकी थोडंसं 1 चम्मच बेसन टाकून चांगल्यापैकी आपण मिक्स करून घेऊया, एकजीव करून। आपल्याला आता हळद टाकून देऊया, बघा हळद टाकते, थोडंसं मीठ टाकते, आपल्याला नंतर मीठ टाकायचंच आहे आणि अजून चांगल्यापैकी आपण एकजीव करून घेऊया आणि लागलेच आपण याच्यामध्ये पाणी टाकून देऊ। चांगल्यापैकी आपलं बेसन आणि दहीचं एकजीव झाला पाहिजे, जरा पण गाठी गाठी दिसल्या नाही पाहिजे बेसनात। आता आपण थोडा वेळ जरा साईडला ठेवूया आणि बाकीचं करायचं मग। चला तर आता आपण कांदा कापून घेऊया। हे कांदा आपल्या भजीसाठी पण होईल आणि कढीच्या फोडणीसाठी पण होईल। बारीक बारीक कांदे मस्तपैकी चिरून घेते। हे बघा मित्रांनो, शेवटचा आता कांदा घेते आणि चला आता आपण थोडंसं भजीसाठी टाकून देऊया आणि मग थोडं आपलं फोडणीसाठी। चला आता आपण मिरच्या चिरून घेऊया बारीक बारीक, जसं लागतं तुम्हाला तिखट त्या हिशोबाने तुम्ही घेऊ शकता। मी 3 घेतले, हे बघा बारीक बारीक चिरून घेते। आता लागलेच आपण लसूण सोलून। हे बघा मित्रांनो, मस्तपैकी 10-12 कळ्या झालेल्या आहे फोडणीसाठी आपल्याला लसूण। चला आता आपण भजीसाठी आता तयारी करून घेऊया। त्याच्यामध्ये आपल्याला थोडेसे मसाले वगैरे, जसं की थोडे हळद टाकून देऊ, थोडं धनजिरा पावडर, थोडासा गरम मसाला आणि खुसखुशीत होण्यासाठी आपल्याला तांदळाचं पीठ आणि ह्याच्यामध्ये थोडंसं आपण जरा सोडा मिक्स करून घेऊ। थोडंसं आपण ह्याच्यामध्ये लागलेच कोथिंबीर थोडीशी टाकून देऊ। हे बघा मित्रांनो, मस्तपैकी असं जास्त थोडंसं घटसर आणि पातळ पण नाही, आणि त्या हिशोबाने तुम्ही असं पॅटर्न तयार करू शकता। चला आता मी याला सेट व्हायसाठी जरा वेगळं ठेवते, तोपर्यंत आपण इथं कढीला फोडणी। चला हे बघा मित्रांनो, मस्तपैकी आता कढई ठेवलेली आहे आणि आता मी कढई तापवायला ठेवल्या, जरा जाड कढई आहे आणि थोडा वेळ लागतो। चला आता आपण ह्याच्यामध्ये तेल टाकून, हे बघा मित्रांनो, मस्तपैकी तेल टाकलेलं आहे। हे बघा मित्रांनो, मस्तपैकी आता तेल टाकलेलं आहे। थोडंसं मी जिरं टाकते, थोडंसं टाकते, आता नाही टाकत जास्त, नंतर मग ह्याच्यामध्ये ट्विस्ट आहे ते तुम्हाला नंतर सांगते। थोडीशी मोहरी टाकली, कढीपत्ता, मिरच्या टाकते लागली, मिरच्या पण टाकून दिले।
आता कांदा टाकते. चला तर मित्रांनो, मस्तपैकी आता कांदा भाजला गेला आहे. आता आपण याच्यामध्ये हळद टाकू, थोडीशी थोडंसं हिंग टाकूया आणि चांगल्यापैकी एकजीव करून घेऊ. आणि लागलीच आता आपण आपल्याला जे बॅटर केलेलं आहे दही आणि बेसनाचं, ते आता त्याच्यामध्ये टाकून देऊ, एकजीव करून घेऊ. मस्तपैकी थोडंसं अजून जरा पाणी टाकते. आता आपण इथं बारीक गॅस ठेवून आपण जरा याला उकळीला आणू. तोपर्यंत आपण इथं भजीसाठी कढई ठेवून देऊया. हे बघा मित्रांनो, मस्तपैकी आता तेल तापलेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये भजी सोडून देऊया. छानपैकी आपले भजी एक नंबर आपण ह्याच्यामध्ये भजी सोडून देऊ. बघा मित्रांनो, मस्तपैकी आपले भजी आता झालेले आहेत. आता आपण याला ताटामध्ये काढून घेऊया. काढून घेतलेला आहे. आता मी गॅस जरा ऑफ करते आणि इथं आपले तोपर्यंत कढईला उकळी येत आहे, बघू शकता. आणि इथं मी आता आपल्याला वरून फोडणी द्यायची आहे, म्हणून मी येते ठेचून घेते मस्तपैकी लसूण. आता आपण उघडून घेऊया आणि आता तिखटाची फोडणी द्यायची आपल्याला. त्याच्या आधी आपण याच्यामध्ये भजी टाकून देऊ. मस्तपैकी भजी आता टाकून देते. गॅस चालू करते आणि आपला जो फोडणीचा पॅन आहे, जेव्हा आपलं उरलेलंच तेलमध्ये आपण फोडणी देऊ मस्तपैकी. चांगला तडका देऊ. घेते जरा जास्त झालं ते. गॅस एकदमच कमी करते आणि हे बघा मित्रांनो, मस्तपैकी जिरं, मोहरी, कढीपत्ता आणि मिरची टाकले आणि लागलीच आपल्याला तिखटाची फोडणी द्यायची वरून. आता मी गॅस बंद करते आणि याच्यामध्ये आपण वरून मस्त छानपैकी फोडणी देऊ. हे बघा मित्रांनो, मस्तपैकी आता फोडणी दिलेली आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि कोथिंबीर चिरून टाकून देऊ.
मस्तपैकी कट आला आहे, बघू शकता. तर मित्रांनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ही पद्धत अशी जरा आगळी वेगळी पद्धत अशी नक्की ट्राय करा घरी. सगळ्यांना 100% आवडेल आणि जरा वेगळ्याच चवीचा असणार. तर कमेंटमध्ये 100% नक्की सांगा. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.